विधानसभेच्या निवडणुका सगळ्या झालेल्या आहेत, सरकार स्थिरसव झालेलं आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांचा आता पडगं वाजू लागलेले आहेत. परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका ज्या आहेत याच्यामध्ये ओबीसीच्या ज्या काही जागा ज्या आहेत त्या बांठिया कमिशननं जो अहवाल जो दिला त्याच्यामुळं जवळपास 33,000 जागा ज्या आहेत त्या ओबीसीच्या राजकीय अस्तित्वाच्या जागा कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळं आमच्या 33,000 कार्यकर्त्यांचं भविष्य जे आहे ते टांगणीला लागलेले आहे. यापूर्वीच आम्ही सरकारकडे अनेक वेळा निवेदन दिलेले आहेत की बाबा ह्या भांट्या कमिशनचा अहवाल जो आहे तो दुरुस्त केला गेला पाहिजे. कारण एअर कंडिशनमध्ये बसून 8 नावाच्या ह्याच्यावरती त्यांनी तो अहवाल बनवलेला आहे आणि ओबीसीची लोकसंख्या जनगणना जी आहे ती 37% असे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे साफ चुकीचं आहे. नंदुरबार, पालघर काही जिल्ह्यामध्ये 0%, 0% ओबीसी सांगतायत. काही ठिकाणी 20%, 18%. हे कुठून लोकसंख्या आली? तुम्ही जनगणना केली का? मग हे अशा प्रकारे हे चुकीच्या सर्वेक्षणावरती ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मातेब होणार असेल तर ओबीसी संघटना स्वस्त बसणार नाहीत. म्हणून आज आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन मी ईमेलद्वारे पाठवले. आता अजितदादांची भेट घेणार आहे. त्यांना विनंती आज कॅबिनेट मिटिंग आहे. आजच्या मिटिंगमध्ये तरी निदान ह्या ओबीसीचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो आहे त्याच्यावरती चर्चा करून सरकार निर्णय घ्यावा. कुठल्याही परिस्थितीत या 33,000 जागा पुनर्स्थापित होत नाही आहे तोपर्यंत या निवडणुका घेऊ नयेत अशी आमची मागणी आहे. आणि जर सरकारने असा काय प्रयत्न केला तर मात्र रस्त्यावर उतरून ओबीसी हा प्रश्न जसा लावल्यासात सोडणार नाही. कुठलीही निवडणूक जी आहे ओबीसी संघटना होऊ देणार नाही.